आपल्या देशाला दिशा देणारा हा दिवस आहे. आपल्या कर्तव्याची, आपल्या जबाबदारीची जाणीव देणारा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी संविधान स्वीकारलं गेलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समितीने मिळून 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस मेहनत घेऊन हे संविधान तयार केलेले आणि हे जगातील सर्वात मोठं संविधान बनले. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये सुरुवातीला 389 सदस्य होते, पण भारत आणि पाकिस्तान पार्टिशनमुळे 299 सदस्य उरले होते. ड्राफ्टिंग कम्युनिटी, युनियन पॉवर कम्युनिटी, फंडामेंटल राईट्स कम्युनिटी अशा टोटल 22 समित्या त्यावेळेस बनवण्यात आल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जबाबदारी खूप महत्वाची होती, कारण संविधान बघून, चाचणी करून त्याच्यापैकी परफेक्ट मॉडेल भारतासाठी त्यांनी तयार केलं होतं. त्याच्यामुळे जवळजवळ 3 वर्षांचा कालावधी या संविधानासाठी लागला होता आणि या संविधान बनवण्यासाठी टोटल खर्च जो आहे तो 64 लाखाचा होता. त्यावेळेसचे 64 लाख म्हणजे खूपच जास्त प्राइस होती. संविधान लिहिण्यासाठी 2 महिलांची नियुक्ती करण्यात आली होती. हे संविधान हाताने लिहिलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. हा दिवस तसाही खूप महत्वाचा होता, कारण 1930 साली पूर्ण स्वराजची घोषणा करण्यात आली होती. त्याच्यामुळे हा खास दिवस संविधान सुरुवातीसाठी किंवा संविधान लागू करण्यासाठी योग्य पकडला गेला.